साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। ज्ञानी पुरुष देहाची व त्याच्या भोगाची अपेक्षा करत नाही, तरी जोपर्यंत प्रारब्ध भोगाचा वेग आहे, देहामुळे सुखदुःखादी होणारे भोग झाल्या वाचून टळणार नाही। कारण त्याचे प्रारब्ध कर्म फळ द्यायला प्रवृत्त होऊन चुकलेले असते, म्हणून फळ दिल्या वाचून ते निवृत्त होत नाही। म्हणून ज्ञानी पुरुषाचा जो व्यवहार होत असतो, तर ज्ञानानं संचित आणि क्रियमान कर्म जळून जात असतात। ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन। म्हणजे ज्ञान अग्नी विशेष रूपानं ज्ञान अंतःकरणात प्रगट झालं की मी निराकार आहे, निर्विकार आहे, न बदलणारा आहे, असं विशेष रूपानं ज्ञान प्रगट झालं की ते ज्ञान अज्ञान, संचित कर्म आणि क्रियमान कर्म ह्या तिन्हीला जाळून टाकतं आणि उरलेले जे प्रारब्ध कर्म आहेत ते मात्र भोगूनच संपवावं लागतात। म्हणून एक उदाहरण आहे इथं, पानाला छिद्र पाडण्यासाठी एका माणसाने खेचून बाण मारला, त्या ठरलेल्या पानास भोग पडले, छिद्र पडलं त्याला। आता त्याच्या मनात आले की तो बाण तिथंच थांबावा, पुढे जाऊ नये, पण तसे झाले नाही, ते शक्यही नाही। कारण जितका बाणाचा वेग होता तितका तो गेल्याशिवाय थांबू शकत नाही आणि वेग संपल्यावर तो थांबला आणि पडला। तो माणूस भात्यात व हातात असलेले दुसरे बाण दुसऱ्याच्या सांगण्यावरून की ते वाईट आहेत असे जाणून जाळून टाकण्यास समर्थ होता। त्याला माहीत आहे की आता हे वाईट आहे, मग हातातला आणि भात्यातला बाण दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्यानं जाळून टाकायला समर्थ होता, पण हातातून सोडलेल्या बाणास थांबण्यामध्ये असमर्थ होता। तो समर्थ नव्हता ना, कारण त्याचा वेग आता सुटलेला आहे। जितका वेग आहे तितका तो चालणार, वेग संपला तो थांबणार आणि तिथंच पडणार। याच न्यायाने ज्ञानी आपल्या संचित व क्रियमान कर्मास ज्ञानाग्नीच्या योगाने जाळून टाकण्यास समर्थ असतो। तुम्ही समर्थ आहे की तुमच्या ठिकाणी असलेले जे संचित आणि क्रियमान कर्म आहे, अज्ञान आहे, ते ज्ञान अग्नीनं तुम्ही त्याला जाळू शकता, एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे। आणि त्या सामर्थ्याची जाणीव सद्गुरू आपल्याला करून देतात। म्हणून ज्ञान हे आपलं स्वरूप आहे आणि ते ज्ञान ज्यावेळेस प्रगट झालं विशेष रूपानं की अज्ञान, संचित कर्म म्हणजे अनादी कालापासून देहाला मी म्हणून जे कर्म आणि कर्मफळाचा साठा झालेला आहे तो त्याला संचित म्हणायचं। आणि या देहामध्ये देहाला मी समजून जे काही कर्म करायला लागलो ते क्रियमान कर्म होत असतं। पण आता सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, देहाला मी म्हणणं सरलं। अविचारानं जो आतापर्यंत या 3.5 हाताच्या देहाला मी समजत होता, तो आता सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर तो देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही असा त्याचा निश्चय झाला। म्हणून देहाच्या निरासे पाविजे या ठाया, म्हणून आता देहाभिमान बाधित झाला, म्हणून क्रियमान कर्म तयार होत नाही आणि संचित कर्म जळून खाक झालं आणि अज्ञानाची तर निवृत्तीच झालेली आहे।
आता उरलेलं आहे प्रारब्ध, तर ते प्रारब्ध कर्म मात्र भोगूनच संपवावं लागतं. पण भोग देण्यास प्रवृत्त झालेले जे त्याचे प्रारब्ध कर्म ते हातातून सुटलेल्या बाणाप्रमाणे थांबायला समर्थ नसतो. म्हणून ते कर्म मात्र भोगूनच संपवावं लागते, मग तो ज्ञानी असो का अज्ञानी असो. आता इथं शंका घेतलेली आहे शिष्यानं की ज्ञानाने संचित व क्रियमान पुण्य पापादिक सर्व कर्माची निवृत्ती होते, बरोबर बरोबर. तर त्यानेच प्रारब्ध कर्माची निवृत्ती का होऊ नये, ती सुद्धा व्हायला पाहिजे. मग या शंकेचं समाधान सद्गुरू सांगतात की ज्ञान अज्ञानाचे व संचित आणि क्रियमान कर्माचे विरोधी आहे, पण प्रारब्ध कर्माचे विरोधी नाही. आता प्रारब्ध कर्माचे विरोधी ज्ञान जर असेल तर ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर प्रारब्ध कर्माचा नाश झालाच पाहिजे. कारण ज्ञान प्रगट झालं की प्रारब्ध कर्माचा सुद्धा नाश व्हायलाच पाहिजे. तसा तो झाला असता प्रारब्धाने राहिलेल्या ज्ञानाच्या देहाचाही नाश झाला पाहिजे. मग त्या देहाचा सुद्धा नाश झाला पाहिजे. ज्ञान झालं की त्या देहाचा नाश व्हायला पाहिजे. पण तसे काही होत नाही. पण तसं होतं का? ज्ञान झाल्यानंतर अज्ञानाचा नाश होतो, संचित कर्माचा नाश होतो आणि क्रियमान कर्माचा नाश होतो, पण देह तर तसाच राहतो. यावरून प्रारब्ध कर्म ज्ञानाचे विरोधी नाही हे स्पष्ट दिसते. मग विचारानं युक्तीनं असं ठरतं. आता विचाराची एक युक्ती आहे, तो युक्तीचा विचार, ती विचाराची युक्ती कोणती आहे ते आपण पाहू. त्याचे एकाग्र चित्ताने श्रवण मनन करून आपल्या संशयाची निवृत्ती करून घे. बाळशिष्या, सद्गुरू सांगतात की आपल्या अंतकरणामध्ये जो आता संशय आहे ना, त्याची श्रवण मनन करून निवृत्ती करून घ्या. ज्ञानाचा उपदेश करता गुरु स्वतः ज्ञानी असतो का अज्ञानी असतो असे अगोदर गृहीत धरून चाललो तर काय निघतं ते पाहू आपण. आता उपदेश करता जे सद्गुरू आहेत ते ज्ञानी असतेत का अज्ञानी असतेत याचा विचार करू. एक एक पॉइंट घेऊ. स्वतः गुरुलाच जर ज्ञान नसेल तर तो दुसऱ्या जिज्ञासूंना ज्ञानाचा उपदेश कसा करू शकेल? करूच शकणार नाही. जो आडातच नाही तर पोऱ्यात येईल कसा? म्हणून गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, हे तिन्ही गुरुच आहेत, पण हे परोक्ष गुरु आहे. आणि गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवै नमः. कारण गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरू म्हणजे काय आहेत? उघडे परब्रह्म आहेत. आता ते उघडे परब्रह्म आहेत, पण आम्हाला काय फायदा? गुरु म्हटलं की तिथं ज्ञान असतं. गुरु तेथे ज्ञान. ठीक आहे बाबा, गुरु म्हटल्यावर त्यांना ज्ञान असतं, पण त्या ज्ञानाचा आम्हाला काय फायदा? ज्ञानी आत्मदर्शन. कारण त्यांच्या ज्ञानानं, त्यांनी सांगितलेल्या ज्ञानानं आपल्याला आपलं आत्मरूपानं दर्शन घडतं. म्हणजे मी न मरणारा परमात्मा आहे अशी आपल्या अंतकरणात आपल्याला ओळख होते. मग एवढी ओळख झाल्यावर काय होतं? दर्शनी समाधान. आणि ते दर्शन झाल्याबरोबर अंतकरणामध्ये समाधान प्राप्त होतं. कारण सगळ्या जीवांची जी तळमळ आहे ती कशासाठी आहे? समाधान मिळवण्यासाठी आहे. समाधान पुसीजे काही, बोलीजे ऐसे नाही. कोणालाही विचारावं कस काय बाबा, ते म्हणते काय सांगावं. म्हणजे उघडं गेलं नागव्यापाशीन, सारं रात हिवानं मेलं. कोण कोणाजवळ गेलं? उघडं. कोणाकडे गेलं? नागव्या. आणि सारे रात हिवानं मेलं. मग जीव जीवाकडे गेल्यानंतर काय? जीवाकडं आधी दुःख आहे, आणि दोन जीव एके ठिकाणी आल्यानंतर
दोन दुःख एकत्र ठिकाणी आल्यावर मायनस मायनस प्लस होते का प्लस प्लस मायनस होते? मायनस मायनस प्लस होते. ते म्हणे ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. म्हणजे दोन दुःख एकत्र आल्यावर त्या दोन दुःखाची टक्कर होते ना. आणि हे त्यालाच मंगल कार्यालय म्हणतात का? मंगल कार्य. दोन दुःखी जीव एकत्र आल्यावर डबल लोड आला ना. त्याची खरुजी आला आणि याचं गतकरण त्याला, म्हणजे डबल लोड आला. नाही तर त्यांनी प्रश्न करायला पाहिजे, का हो तुम्ही आमच्याकडं कशासाठी आले? सुखासाठी. ती म्हणली सुखासाठी. मग याचा अर्थ तुमच्याकडे काय आहे? दुःख आहे. मग यांनी सांगायला पाहिजे की आमच्याकडे सुद्धा दुःख आहे, तुम्ही येऊ नका. पण विचार कोण करायला लागलं? कारण तारुण्य इश्काचा आयटम बाम आहे का काळाचा आयटम बाम आहे? गंगू तारुण्य तुझं बेभाम जसा इश्काचा आयटम बाम. आता इश्काचा आयटम बाम आहे का काळाचा? हे कवा फुटन काही सांगता येत नाही ना. पाण्यावरचा बुडबुड आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. पण हे तिथंच गुतले. काय म्हणून? तू मेरी आणि मै तेरा, आणि दोघं मिळून घालू 184 फेरा. आता दोघांनी एकमेकाचं भजन करावं, हे मालक म्हणून आपलं ढोलक वाजवीत बसले तिथं. मग आम्ही विचारतो, का हो प्राणपती तुम्ही घेऊनी भाता हाती, तुम्ही तिचे प्राण चालवित होती का? म्हणे नाही. मग कामून उगीच भाव खाती. म्हणे हे प्राणपती यायचेच प्राण नाही यायच्या हाती. मग यायचे प्राण यायच्या हातात नाही, तिचे प्राण तिच्या हातात नाही. मग एकमेकाचे प्राण कोण चालवते? देव. म्हणून चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. कारण डोळ्यानं कोण पाहू द्यायला लागलं रूप आपल्याला? आपण आपल्या सत्तेनं पाहायला लागलो. जर आपण आपल्या सत्तेनं डोळ्याद्वारे रूप पाहत असतोल तर उद्या आपल्याला रूप दिसत नाही असं आपण बोंबलत नसतो. जर आपण आपल्या सत्तेनं कानाद्वारे शब्द ऐकत असतो ना आत्ता, तर उद्या हा म्हणणारच नाही की मला आता ऐकू येत नाही बाबा. म्हणून पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलीलो. पाय डोळे जर माझे म्हणावं तर हे बी सोडून चाललेत. म्हणजे हे आपले आहेत का? यांना धरता येतं का? हे आपण टिकवले का हे टिकले? हे टिकले. ही कोणाची कृपा आहे? हे ईश्वराची कृपा आहे. म्हणून ही ईश्वराची कृपा आहे की हात म्हणून गात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. देवा एक उपकार कर की जोपर्यंत मी मला निश्चित रूपानं कळत नाही, क्लिअर कट कळत नाही, तोपर्यंत हे इंद्रिय चांगले ठेव. हे शरीर भंगू देऊ नको. गात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. ही बॉडी साऊंड राहू दे, ही खनखन भनभन नको. मोटरसायकल कशी वाट लागते आपल्याला? साऊंड पाहिजे आपल्याला, न्यू मॉडेल पाहिजे. मग परमार्थात कसे पाहिजे मॉडेल? न्यू पाहिजे का सगळे भनभन करणारेच पाहिजे? न्यू पाहिजे. म्हणून मदालसानं आईनं बाळाला पाळण्यातच उपदेश केला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. ह्याची बांधणीच कशी आहे? रव रव दुर्गंधी आहे. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. तू त्या हरी आणि हराची आठवण कर. त्या गोविंदाला तू शरण जा. तो गोविंदच तुझ्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची निवृत्ती करेल आणि तू ज्ञानामृताचा तुझ्यावर वर्षाव करेल की तू अमृत स्वरूप परमात्मा आहे. असं ज्ञान अमृताचा काय करेल? तो वर्षाव. म्हणून जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे. कारण देव शहाणा आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी.
कारण देवाला आपल्या स्वरूपाची कधीच भ्रांती होत नाही आणि जीवाला नेहमीच देहात्म भ्रांती असते. म्हणून जीवानं जीवाला शरण जाऊ नये, जीवानं जडाला शरण जाऊ नये. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तरीच सकारात्मक शब्द वापरलेला आहे. याचे दोन अर्थ निघतील. जर जन्माला यायचं तर विठोबाचंच दास व्हावं, आणि जर विठोबाचं दास व्हायचं नसलं नाही तरी काय तर आटपून घ्यावं. तरीच जन्मा यावे. नाही तर जन्माला येऊच नाही ना. मग जन्माला न येणं म्हणजे ते का मुक्त झाला काय? मुक्त नाही झाला तो पहिलाच बद्ध आहे. आणि मुक्त येण्यासाठी विठोबाला शरण जावे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. म्हणून जीवाचे दास होऊ नका, जडाचे दास होऊ नका, देवदास व्हा. देवदास म्हणजे पारोचा नाही, ते देवदास तिकडे चालले ते. देवदास म्हणजे हरीची दासा हरी दाही दिशा. हरीचे दास म्हणून काय हरिजना सांभाळी. देवाला सांगितलेलं आहे की देवा आता आम्हाला सांभाळा, कारण आम्ही आता तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी. तुका म्हणे लाज हे का कोणाने नसी. देवा तू समर्थ असताना आम्ही दुसऱ्याला शरण जावं ह्याची लाज तुला वाटायला पाहिजे. आपलं लेकरू जर उद्या रस्त्यानं भीक मागू लागलं तर लाज कोणाला वाटते? बापाला. मग हा तर सगळ्या बापांचा बाप आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आपण अनाथ आहोत. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी. तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. तू कृपेचा निधी आहेस. तुझ्याकडं कृपेची काहीच कमी नाहीये. तुझ्याकडं भरपूर इनपुट आहे कृपेचं, आणि ती कृपा तू आमच्यावर कर. मी तुला कधी आठवलं नाही सरळ मनानं इमानदारीनं. मी तुझं नाव घेऊन लय कमवलं, पण तुला नाही कमवलं. म्हणून मी तुला आता मागायला लागलो, तुला मागणी घालायला लागलो. देवा आता तू मला तुझ्या स्वरूपासारखं कर. म्हणून गात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. जोपर्यंत मला तुझं आणि माझं नातं कळत नाही तोपर्यंत तू हे शरीर चांगलं ठेव. म्हणून हे शरीर चांगलं आहे ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून ईश्वराच्या सत्तेनं हे शरीर चालायला लागलं, म्हणून त्याचे उपकार आहेत. म्हणून सगळ्यांनी कोणाचं भजन करावं? देवाचं भजन करावं, त्याचं नामस्मरण करावं. आणि त्याचं नाव घेतल्यानं सगळ्यांनी घेतल्यावर तो निवडून येतो का नाही? तो नेता नाही आहे ते निवडून यायला, की न होणारे काम करायला. ती वेगळी शक्ती आहे. करतुम आकर्तुम अन्यथा आकर्तुम अशी शक्ती देवाच्या ठिकाणी आहे. पण तो न होणारे काम करायला म्हणजे कागद पांढरे करायला येत नाही. तर जशी भक्ताची डिमांड असेल तशी ती पूर्ण करायला येतो. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप. गोकुळातल्या लोकाला ब्रह्मज्ञान झालं, पण कसं? जप तप केल्या वाचून झालं. याचा अर्थ ज्या वेळेस भगवंताचा अवतार होणार होता त्यावेळेस भगवंताकडे सगळे गेले आणि त्यांनी सांगितलं की देवा रयतता त्रासलेली आहे, जनता त्रासलेली आहे आणि सगळीकडे अधर्माचं राज्य आहे. इथं दुर्योधन आणि दुःशासन हे सगळे काय झालेले आहेत? माजलेले आहेत, धर्म लोपला आहे. म्हणून आता तुम्ही यावं आणि धर्माची स्थापना करावी, भक्ताचं रक्षण करावं. म्हणून देव म्हणले काही हरकत नाही, द्वापार युगामध्ये मी भगवंत गोकुळामध्ये अवतार घेणार. असं काय केलं त्यांनी?
चिठ्ठी दिली. मग त्यांनी वाट पाहिली आणि गोकुळामध्ये द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. म्हणजे अंतकरणामध्ये मी न मरणारा परमात्मा आहे असं कळणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. हे गोकुळ आहे. चला वळू